असणाऱ्या आजच्या दिवसातील फ्रेश मॅच. एका बाजूला कुशल 11 जय गणेश सारसोळे, दुसऱ्या बाजूला रुद्र 11 महापे. रुद्र 11 महापे संघ काय फॉर्म मध्ये आहे, खूप चांगली खऱ्या अर्थाने या टीमने प्रदर्शन केलेलं आहे. गतवर्षीचा चॅम्पियन संघ गतवर्षी देखील हाच लॉट्स होता त्यांचा, म्हणजे शेवटची मॅच खेळलेले होते आणि या वर्षी ते डिफेंड करतील का टायटलला. गतवर्षी बेलापूर टीमला पराभूत करून चॅम्पियनशिप पटकावली होती. डिफेंडिंग चॅम्पियन आता हे टायटल डिफेंड करतील का, त्यांच्या समोर मोठं आव्हान आहे सारसोळे टीमचं. कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ झिरो फॉर्म पासून जवळत असला तरी यांच्याकडे खेळाडूंची कमतरता नाही आहे. चांगले खेळाडू आहेत, चांगले क्वालिटीचे फलंदाज आहेत, चांगले क्वालिटीचे गोलंदाज देखील आहेत. दोन्ही टीम्स मध्ये मॅच चांगले चुरशीची होईल यात काही शंका नसणार आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात अनिल जाधव, पाटण तालुका. खऱ्या अर्थाने ओळख आहे या खेळाडूची आणि अनिल जाधव आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. सलामीची जोडी स्ट्राईक वरती दीपक वैती, नॉन स्ट्राईक वरती चंदन तलवार. लेट्स प्ले. पहिलाच बॉल भिरकावून दिला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. सुस्वागतम 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 डिफेंडिंग चॅम्पियन. काय सुरुवात केलेली आहे दीपक वैतीने, षटकाराच्या साह्याने इथे मॅचची सुरुवात केलेली आहे. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये तुम्हाला दिसणार नाहीयेत अनिरुद्ध डावरकर. खऱ्या अर्थाने या टीमला सांभाळतात, यष्टनच्या मागे राहून फिल्डिंग मध्ये व्यूहरचना सातत्याने करत असतात. बॉल मिस केलेला आहे. मिस हा बॉल निर्धाव पाहायला मिळतो. अनिल जाधव आपल्याला पाहायला मिळतात डिफेंडिंग चॅम्पियन रुद्र 11 महापे संघ. त्याच्यानंतर जर पाहिलं तर या वर्षाच्या हंगामामध्ये सुरुवात अप्रतिम दर्जाची शिरोण्याच्या मैदानावरती चॅम्पियनशिप पटकावली. नेरूळ 11 नेरूळ टीमला ती मॅच पराभूत करून यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटची एज शरीरावरती आदळल्यानंतर एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते आणि इथे ओव्हर थ्रोच्या साह्याने आणखीन एक रन मिळणार आहे. जिथे सिंगल होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलं. जय गणेश कुशल 11 सारसोळे संघ जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 8 धावा. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 8 धावा. अनिल जाधव गोलंदाजी मार्कवरती आहे. अनिल जाधव, त्यानंतर सुरेश यादव, रोहित पुजारी, सुजित शेवाळे. हे खेळाडू जे आहेत ना ते खऱ्या अर्थाने महापे टीमने शोधलेले आहेत, हिरे आहेत. यावेळचा बॉल जर पाहिला तर ऑन साइडला आडव्या बॅटने खेळायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय जोरात, परंतु या बॉल वरती मिळतील 4 धावा. आणखीन एक चांगला फटका दीपक वैतीच्या बॅटमधनं आणि या 4 धावेबरोबर संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा. अनिल जाधव वरती चढवलेले हे हल्ले मागात ठरतील कारण दीपक वैती सारखा खेळाडू, हा खेळाडूला थोडासा वेळ जरूर लागला फॉर्म मध्ये येण्यासाठी आणि की यंदाचा हंगाम थोडस शांत राहिले. दीपक वैतीने गतवर्षीचा हंगाम जर पाहिलं तर भरपूर चांगली बॅटिंग केली, सलामीवीर म्हणून ओळख आपली निर्माण केलेली आहे. वेळचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला. आणखीन एक त्याच रिझनला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार दीपक वैती यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 16 बिनगडी बाद. चांगली स्थिती जय गणेश कुशल 11 सारसोळे संघ. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये विरचना आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. सुरेश यादव टीम कडे जर पाहिलं तर हा खेळाडू जुना जाणता भरपूर वर्ष रुद्र महापे टीम कडे खेळतोय. ज्या वेळेस रुद्र महापे संघर्ष करत होता त्या वेळेपासून सुरेश यादव या टीम कडे आहे. या टीम मध्ये राज गोठणकर याला देखील आपण खेळताना पाहिलं.
परंतु सुरेश यादव हा खेळाडू रुद्र महापे टीम स्ट्रगल करत होता नोव्हेंबर टेनिस क्रिकेट पासून, तेव्हापासून या टीम सोबत जोडलेला जुना जाणता खेळाडू. यावेळचा बॉल खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा बॉल आणखीन एक डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं षटक संपलेला आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 16 बिनगडी बाद. सद्यस्थिती टीम कुशल 11 जय गणेश सारसोळे या टीमची. जितू यादव नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, परंतु समोर चंदन तलवार. जितू यादव गोलंदाजी मार्कवरती P2चं दुसरं षटक. चला पहिलाच बॉल पुन्हा एकदा स्वागत केलं दुसऱ्या षटकामध्ये. आता चंदन तलवारने केलं. पहिल्या ओव्हरमध्ये केलं होतं दीपक वैदीने आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता जितू यादवचं स्वागत केले चंदन तलवारने षटकाराच्या साह्याने. डीप मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नव्हते आणि त्याच रिझल्टला टोकला चंदन तलवारने षटकार. चंदन तलवारच्या बॅटमधनं 6 धावा. टीमची धावसंख्या 22-22. रुद्र महापे थोडासा मात्र बॅकफूट वरती. यावेळचा बॉल शॉर्ट बॉल होता. डिक्लेअर रिझन मध्ये 1 धाव मिळेल. टीम जय गणेश कुशल 11 सरफेल टीमला. टीमची धावसंख्या 1 धावी बरोबर 23 या आकड्यावरती. जर कोणत्याही क्षणाला बॉल गेला तर नवीन बॉल दिला जाईल याची नोंद घ्यायची दोन्ही टीम्स. जरी 5व्या ओव्हरला चेंडू गेला तरी नवीन बॉलच दिला जाईल याची नोंद घ्यायची. शेवटचं षटक चालू असेल, शेवटच्या षटकातील शेवटच्या बॉलवरती जरी बॉल हरवला फुटला तरी नवीन बॉलच दिला जाईल. यावेळचा फटका मात्र अप्रतिम दर्जाचा काय फटका खेचलाय. चंदन तलवारच्या बॅटमधनं ऑन साइडला येतोय. जय गणेश कुशल 11 सारसोळे टीम साठी हा षटकार. टीमची धावसंख्या 29 धावा दाफलकावरती. पायावरचा बॉल होता त्याला फेकून दिलं ऑन साइडला. जितू यादव मात्र आता थोडासा दडपणामध्ये. पहिला षटकार दुसरा डिक्लेअर. तिसरा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा षटकार. हे 2 षटकार टोकले या ओव्हरमध्ये. दोन्ही चेंडू पुढ्यात टाकले होते. दुसरा बॉल शॉर्ट बॉल टाकला होता तो बॅटची एज लागून डिक्लेअर रिझन मध्ये गेला होता. आता पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये 4थ्या बॉल मध्ये कोणतं परिवर्तन होईल, काय परिवर्तन होईल, लेंथ कोणती, लाईन्थ कोणती, टप्पा कोणता. यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला तरी फरक पडणार नाही. चंदन तलवारच्या बॅटमधनं आणखीन एक तडाखा. बॉल सीमा रेषा पार षटकार. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती झपाट्याने पुढे जात असताना 35 धावा दाफलकावरती. 35 धावा दाफलकावरती लागलेले आहेत आणि इथे फिल्डिंग मध्ये व्यूहरचना करतोय सुरेश यादव. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय जो डीप मिड विकेट रिजनला जो क्षेत्ररक्षक होता त्याला स्क्वेअर लेगच्या रिजनला थोडंसं हाणलं जातं आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑफ होता त्या लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑनच्या रिजनला तैनात केलं गेलं. आता गोलंदाज कोणती रणनीती करतोय चला हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं. गोलंदाज तयार. जितू यादव. राऊंड द विकेटने काहीच फरक पडणार नाहीये चंदन तलवारला. आणखीन एक बॉल सीमा रेषा पार. चंदन तलवारच्या बॅटमधनं आणखीन एक तडाखा. बॉल सीमा रेषा पार षटकार. टीमची धावसंख्या 41 धावा दाफलकावरती.
चंदन तलवार काय बॅटिंग करतो आपल्या टीम साठी. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. ज्या खेळाडूकडे भरपूर अपेक्षा असतात जय गणेश कुशल 11 सारसोळी टीमला, त्या अपेक्षेला सार्थ ठरत असताना चंदन तलवार धमाकेदार सुरुवात करून देतो आपल्या टीमला. टीमची धावसंख्या 41. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये काय बॅटिंग केलेली आहे. धुमाकूळ घातला या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. दीपक वैती आणि त्याचबरोबर चंदन तलवार हे दोन खेळाडू, या दोन्ही खेळाडूची पार्टनरशिप खूप चांगली पाहायला मिळते. 41. शेवटचा एक बॉल. यावेळचा बॉल आणि हा फटका कदाचित डिक्लेरेशन मध्ये हा लगातारचा चौथा षटकार असता, परंतु काय बॅटिंग गेले. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पूर्णपणे पाकफुटवरती रुद्रयन महापेसंग जाऊन पोहोचतोय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 42 बिनगडी बाद. चला मॅचला होईल सुरुवात. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती चंदन वर्मा, यंगस्टर खेळाडू, अगदी वय फक्त 18. चंदन वर्मा इम्प्रेस केले या गोलंदाजाने. चंदन वर्मा यांनी सुपर ओव्हर देखील टाकली होती कदाचित यंदाच्या हंगामामध्ये ओमी केनीच्या अगेन्स्ट. चंदन वर्मा तोच गोलंदाज आणि खूप चांगली गोलंदाजी आम्ही त्याला करताना पाहिलेली आहे. चंदन तलवार आपण पाहता नॉन स्ट्राईक वरती, त्याचे संवेद दीपक वैती. यावेळचा बॉल दीपक वैती यांच्यासाठी. चंदनचा आपण पाहता सोडून दिला. वाईट बॉल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 43 रन स्कोर कार्ड वरती आहेत. चंदन पुन्हा एकदा तयार. चंदन वर्मा यांचा पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दीपक वैतीच्या बॅटबंद तडागा. बॉल सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करतायत. काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे काहीच कळत नाही. या अनिल जाधव यांना देखील कळत नाहीये काय चाललंय. त्याचबरोबर क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमला देखील माहिती नाही आहे. सुरेश यादव थकलाय. पहिल्या ओव्हर पासून तो प्लॅन सेट करतोय, त्याच्यामध्ये यश प्राप्त होत नाहीये. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. कॉल दिलाय अप्रतिम दर्जाचा आणि पार्टनरशिप इथून मात्र मोडीत आणलेली आहे. चंदनला मिळते पहिली सफलता आणि पार्टनरशिप तुटलेली आहे. चंदन आणि त्याचबरोबर दीपक वैती या दोघांच्या मध्ये. आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होत असताना दीपक वैती पहिला धक्का लागलाय सारसोळी टीमला. टीमची धावसंख्या 49. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती विराज तांडेल. विराज तांडेल स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतं. समोर चंदन.
फुलटॉस बॉल होता विराज यांच्यासाठी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळत असताना चंदनला फलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. विराज तांडेल पहिलाच बॉल वरती बाद होतोय. विराज तांडेल यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज कुशल मडवी आपल्याला पाहायला मिळतात. चंदन खूप चांगली गोलंदाजी करतोय. वय वर्ष या गोलंदाजाचं फक्त आणि फक्त 18 आहे आणि अगदी कमी वयामध्ये मोठमोठ्या फलंदाजाला मात्र रोखून ठेवलंय चंदनने. तो चंदन आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती. ऑन हॅट्रिक बॉल असेल चंदनचा. पहिल्या बॉल वरती जर पाहिलं तर वाईट टाकला होता, त्याच्यानंतर जर पाहिलं तर षटकार, त्याच्यानंतर विकेट दीपक वैतीची. विराज तांडेला देखील बाद केला आणि आता मात्र हॅट्रिक बॉल कुशल मडवी. स्ट्राईक वरती अगदी हलक्या हाताने ढकलून दिलेला आहे, सन्मान दिला या बॉलला. कुशल मडवी यांना देखील माहिती आहे धावफलकावरती धावा लागलेत 49. चार बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 49, 49 धावा धावफलकावरती लागल्यात. एकदम उद विकेट चंदन. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फेस आपल्याला पाहायला मिळाला या गोलंदाजच्या माध्यमातून. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. या संपूर्ण ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर चंदन तलवार जो आहे तो नॉन स्ट्राईक वरतीच थांबलेला आहे. जर या ओव्हरमध्ये चंदन टू चंदन ही मॅच झाली असती तर कदाचित मोठा चंदन विजयी झाला असता असं तरी मला वाटतंय. कारण की त्याच्याकडे असलेला अनुभव आणि त्याची बॅट स्पीड या मैदानावरती खूप चांगलीच बोललेली आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर डिक्लेअर रिझन मध्ये अशा रीतीने मात्र 50 धावा कंप्लीट झाल्या. जय गणेश कुशल 11 सारसोळी टीमच्या 50 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 52 गडी बाद सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम जय गणेश कुशल 11 सारसोळे या टीमची. चला चौथ्या षटकामध्ये आमंत्रित केलं गोलंदाज अनिकेत देवरे. अनिकेत देवरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. समोर चंदन तलवार ज्याच्या बॅटमधनं आग उकळणारी फलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर शरीराचा वेग घेत असताना हा बॉल एका रनसाठी. कुशल मडवी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून कमबॅक करावा लागणार आहे. अनिकेत देवरेला इथून कमबॅक करावा लागेल कारण की धावा भरपूर होत चालत. 51 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. राईट ऑफ द विकेट. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कुशलच्या बॅटमधनं आला तडाखा. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. 57 धावा धावफलकावरती. जय गणेश कुशल 11 सारसोळ टीमची धावसंख्या 57. 2 गडी बाद का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय जय गणेश कुशल 11 सारसोळ संघ. आणि खऱ्या अर्थाने जर या धावा चेस करायच्या असतील ना रुद्रन महापे टीमला तर बॅट बोलायला लागेल रोहित पुजारी, सुरेश यादव, त्यानंतर अनिल जाधव आणि नवीन चमचमता सितारा सुजित शेवाळे. हा जो खेळाडू आहे ना या खेळाडूची बॅटिंग तुम्ही पहा. सुजित शेवाळेला तुम्ही निरखून पाहू शकता ज्यावेळेस तो बॅटिंग करण्यासाठी येईल. खूप टॅलेंटेड खेळाडू आहे.
म्हणून धावा भरपूर पाहिजेत. जरी क्वालिटीची गोलंदाजी सारस्वत टीमकडे असली तरी क्वालिटीचे फलंदाज रुद्र महापे टीमकडे आहेत. यंदाच्या हंगामामध्ये 2 टायटल त्यांनी आपल्या नावे केलेले आहेत. एक तर शिरोणाच्या मैदानावरती आणि दुसरं म्हणजे जर पाहिला तर दिवाच्या मैदानावरती. टीमची धावसंख्या 57. आपण पाहताय नवसाती क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक बंडूदादा केणी यांनी देखील उपस्थिती दाखवली. खऱ्या अर्थाने दादा सातत्याने पाठी असतात. ज्याच्या वेळेस क्रिकेटचे सामने किंवा कोणताही खेळाडू जर अडचणीमध्ये असेल तर सातत्याने दादा सोबत असतात. आणि त्याचबरोबर नवी मुंबईचे गोल्डन मॅन अर्थातच निलेश दादा पाटील यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर उद्घाटन सोहळा समारंभ ज्यावेळेस होता त्यावेळेस देखील उपस्थिती दाखवली. यावेळेचा फटका मात्र काय फटका लगावला. ट्रेडमार्क शॉट कुशल मडवीच्या बॅटमध्ये येतोय. अप्रतिम दर्जाचा फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय कुशल मडवीच्या बॅटमधनं आणि टीमची धावसंख्या मात्र 63 धावा दाफलकावरती दिल्या जातील. स्कोर कार्ड वरती सांगतायत की 63 धावा झालेल्या आहेत. अप्रतिम धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यशस्वी होत असताना जय गणेश कुशल 11 सारसोळे संघ पाहायला मिळतोय. नवीन बॉल दिला जाईल मी पहिलंच म्हटलं होतं. जरी शेवटच्या ओव्हर मधल्या शेवटच्या बॉलवरतीही बॉल हरवला किंवा फुटला तरी नवीनच बॉल दिला जाईल. मी 2 ते 3 वेळा अनाउन्समेंट केलेली आहे की नवीनच बॉल दिला जाईल. कुशल मडवी काय फटका लगावलाय अप्रतिम दर्जाचा. आता नवीन बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये म्हणजे बेनिफिट आहे टीम रुद्र महापे टीमला. नवीन बॉलचा फायदा इथून उचलावा लागणार आहे. रुद्र 11 महापे या टीमला इथून कमबॅक करायचं असेल तर नवीन बॉल इथून त्यांना वाचवू शकतो. यावेळचा बॉल चेंज झाला. दांडी गुल केली. लेग स्टिकची दांडी इथून गुल केलेली आहे आणि फलंदाज क्रमांक 3 जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमचा बाद होत असताना कुशल मडवी 2 षटकार लगातारचे 3रा षटकार ठोकायचा होता परंतु मागची दांडी दिसत होती गोलंदाज अनिकेत देवरे याला आणि त्याचे त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केले कुशल मडवी यांचा. 3रा धक्का लागत असताना जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमला 63 धावा दाफलकावरती लागलेले आहेत. आपण पाहतोय अजूनही या ओव्हर मधले चेंडू शिल्लक आहेत 2. टीमची धावसंख्या 63. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल मडवी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत 4थ्या ओव्हर मधील. राईटमध्ये विकेट. अनिकेत देवरे यांचा हा चेंडू आपण पाहतोय डिक्लेअर रिझन मध्ये 1 धाव मिळेल या बॉल वरती. बॉल न्यू आला आणि त्याच्यानंतर जर पाहिला तर नवीन बॉल आल्यानंतर पूर्णपणे गेम जो आहे तो थोडासा मात्र रुद्र महापे टीमच्या बाजूने गेलेला. 2 षटकार ठोकल्यानंतर जी दांडी गुल केली आणि आता हा डिक्लेअर रिझन मध्ये 1 रन. टीमची धावसंख्या 64. चंदन तलवारला स्ट्राईक जास्त प्रमाणामध्ये मिळालेलीच नाहीये. यावेळचा बॉल मात्र ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी सोपा झेल डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक फलंदाज जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमचा बाद होतोय. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द डगआउट. भरपूर उशिरानंतर चंदन तलवारला मिळाली आहे स्ट्राईक. परंतु जे मी म्हटलं होतं
की चंदन तलवारच्या समोर जर चंदनने जर गोलंदाजी केली, चंदन वर्माने जर गोलंदाजी केली तर जड पारड ठरेल चंदन तलवारचं. परंतु आता समोरासमोर आलेत, बघूयात काय घडते, कोणतं बॅटल, हे बॅटल जे आहे ते कोण जिंकतंय, चंदन वर्मा की चंदन तलवार. एकेकाळी जर पाहिलं तर अनुभव भरपूर कमी आहे, परंतु गोलंदाजीमध्ये क्वालिटी खूप चांगली आहे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना चंदन तलवारकडे अनुभवी आहे आणि क्वालिटीची बॅटिंग आहे त्याच्याकडे. टीमची धावसंख्या 64. शेवटचे 6 बॉल या इनिंग मधले. राईट आर्म ओव्हर द विकेट चंदन वर्मा. चंदन वर्मासाठी हा बॉल मात्र खाली राहिलेला आहे. 1 रन कंप्लीट झालेली आहे आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि दुसरी रन घेता घेता इथे फलंदाज पंच सांगतात ही रन नाहीये, ही रन नाहीये. दोन्ही बाजूने फलंदाजांनी क्रीज सोडली असती तर कदाचित आम्ही जर रनआउट झाला असता फलंदाज तर रनआउटही दिला असता, जर धाव भेटली असती धाव दिली असती. पण एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज थांबून दुसरा एंडचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडकडे सुटतोय तर ती धाव ग्राह्य धरली जाणार नाहीये. पंच सांगतात एकच धाव मिळेल. वाईक बादच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 65. नवीन आलेला फलंदाज आपण पाहताय वैभव तांडेल. यावेळचा बॉल जर पाहिला तर 1च रन मिळेल, 1 पेक्षा जास्त घेणार नाहीये चंदन. त्याला माहिती आहे आता शेवटच्या ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये जेवढे चेंडू मी फेस करेन तेवढं माझ्या टीमसाठी चांगलं असेल, कारण की तो पूर्णपणे सेट झाला. त्याच्या बॅटमधनं ऑन साईडला जे फटके पाहायला मिळाले ना त्याच्यानंतर 4ही चेंडू त्यालाच खेळायला पाहिजेत मी तर म्हणेन. अजून इथून धावा होऊ शकतात. 2 षटकार जर अजून लागले तर चांगल्या स्थितीमध्ये मी तर म्हणेन कुशल इलेव्हन जय गणेश सारसोळे संघ पोहोचेल दडपणामध्ये. परंतु चंदन वर्माचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. चंदन तलवारच्या एंडकडे थ्रो केलेला आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या मध्ये, वैभव आणि चंदन मध्ये. आणि या 2 बरोबर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचतीये 68 या आकड्यावरती. 68 धावातल्या फलकावरती लागल्यात. जे बॅटलचं आम्ही बोलत होतो ते बॅटल मात्र इथे 3 बॉलमध्ये तरी जिंकलेलं आहे सध्या चंदन वर्माने. जरूर अनुभव कमी आहे परंतु क्वालिटीची गोलंदाजी, जर टॅलेंट असेल तुमच्याकडे तर मोठमोठ्या फलंदाजालाही तुम्ही थांबवू शकता हे दाखवत असताना. परंतु पुढचे 3 चेंडू हे भरपूर महत्वाचे असतील. महत्वाचा दृष्टिकोन म्हणजे तर रुद्र महापे या टीमसाठी, कारण की धावा भरपूर झालेल्या आहेत. 68. 68 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला जरूर मिळतंय. तिथे मात्र चंदन तलवार कदाचित बाद फलंदाज आउट झाला. वैभव जर क्रॉस केला असता तर कदाचित चंदन बाद झाला असता, परंतु इथे वैभव फलंदाज बाद झाला. टीमची धावसंख्या जर पाहिले तर 69. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गणेश मडवी यांच्याकडे आता मात्र स्ट्राईक असणार आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 69. या ओव्हरमध्ये धावा थांबलेल्या आहेत. चंदनच्या दोन्ही ओव्हरमध्ये धावा भरपूर कमी आलेल्या आहेत. चंदनने ज्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे, ओमी केनी सारख्या मोठ्या फलंदाजासमोर देखील त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. इथेही सुपर ओव्हरमध्ये या खेळाडूकडे पाहिलं तर असं वाटत नाहीये का हा खेळाडू एवढी दर्जेदार गोलंदाजी करतो, परंतु टॅलेंट भरपूर आहे या खेळाडूकडे. यावेळचा बॉल जर पाहिला तर इथे रन पुन्हा एकदा मिळणार नाहीये. आणखीन एक बॉल डॉट बॉल होतोय. चंदन तलवार भरपूर कमी वेळा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये चंदन तलवारने 3 षटकार ठोकले होते. त्याच्यानंतर जर पाहिलं तर जास्त करून नॉन स्ट्राईक वरती थांबला. ही रणनीती जी ती कामी आलेली आहे रुद्रेलन महापे टीमची. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. चांगल्या स्कोरवर मी तर म्हणेन थांबवलेला आहे रुद्रेलन महापे टीमने, कारण की एका वेळी असं वाटलं होतं की 80 ते 85 पर्यंत जय गणेश कौशल्य सारसोळे संघ पोहोचेल, परंतु काय कमबॅक करून दिलं लाजवाब चंदन वर्मा. वैवर्ष फक्त 18. काय गोलंदाजी केली आहे या खेळाडूने आणि फलंदाज इथे बाद होतोय. पंचांचा इशारा आलाय.
गणेश मडवी देखील मैदानाच्या बाहेर जातील आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. टीम जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमची धावसंख्या 69 आणि 70 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय जय गणेश कुशल 11 सारसोळे या टीमने. जिथे अशा धावा वाटत होत्या की 80 ते 85 पर्यंत पोहोचतील, तिथे मात्र खूप चांगल्या रीतीने चंदन वर्माने काय गोलंदाजी केली आणि चंदन वर्माच्या त्या 2 ओव्हरच्या स्पेलमुळेच मित्र म्हणेन 80 ते 85 धावापर्यंत पोहोचण्यापासून रोखलं गेलंय जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमला. आणि जशी मैदानामध्ये सेकंड इनिंग चालू होईल, तुमच्या समोर आवाज असणार आहे बेलापूर गावाचा. अर्थातच आपण पाहाल ऐकाल विजयजी म्हात्रे यांचा. चला तरी सलामीची जोडी विनंती आहे पाठवा. मापे संघ 30 चेंडू आणि 70 धावांचं आव्हान असेल. त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी त्वरित आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. चला सारसोले संघ आपण देखील क्षेत्ररक्षण सजवा. तर विनंती आहे भूषण गावण, आपण कुठे असाल तर कृपया करून व्यासपीठासमोर या. भूषण गावण चला सारसोले संघ क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. सलामीची जोडी देखील खेळपट्टीच्या दिशेने रवाना होते. रोहित पुजारी आणि सुजित शेवाळे ही सलामीची जोडी खेळपट्टीवर तैनात झाली. 70 धावांचं भलं मोठं आव्हान येणाऱ्या 30 चेंडूमध्ये येथे पार करायचं आहे. आणि दुसऱ्या फेरीमध्ये नवसाती क्रिकेट संघासमोर 2 हात करण्यासाठी कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल यासाठी मात्र या 2 संघांमधील लढत जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मी विजय मात्र आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चालतो पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे मात्र स्पर्धा आपण पाहतोय नवसाती क्रिकेट संघ आयोजित नवसाती चषक 2025 हा थरार दिवस क्रमांक 1 आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जरूर आपण पाहतोय की पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातला आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीची दुसरी लढत जरूर पाहायला मिळेल. त्यामध्ये एक संघ दाखल झालाय नवसाती क्रिकेट संघ दिवा. स्वतः घरचा हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आणि या सामन्यातून जो जिंकेल तो थेट लगेच सामना पाहायला मिळेल त्या 2 संघादरम्यान. आणि त्यानंतर मात्र सेमीफायनल क्रमांक 1 असा हा आराखडा मात्र आजच्या दिवसाचा आपण पाहणार आहोत. विनंती त्वरित सामन्याला सुरुवात करा. आतापर्यंत 4:10 जरूर घड्याळामध्ये पाहतोय. पहिल्या षटकासाठी मात्र गोलंदाज भरपूर वर्षाचा अनुभव घेऊन मात्र गणेश मडवी यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर जरूर पाहणार आहोत.
वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळत असताना जरूर गणेश मडवी सज्ज होतील सारसोले संघाकडून. तर सामोरे विचार केला तर 2 हात करण्यासाठी रोहित पुजारी आणि नॉन स्ट्राईक एंडला सुजित शेवाळे ही सलामीची जोडी रुद्र 11 महापे या संघाकडून जरूर पाहायला मिळते. जी आतिषबाजी फटक्यांची पहिल्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाली, पूर्वार्धामध्ये जरूर पाहायला मिळाली होती. पंचांचा हिरवा कंदील, सामन्याला सुरुवात. पहिलं षटक गणेशाचं जरूर पाहायला मिळते. पहिला चेंडूवर भिरकावला जरूर, परंतु चेंडू जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. एक या धावसंख्येने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. गणेश मडवी गोलंदाजीच्या मार्कवर जरूर आपण पाहतो. भरपूर वर्षाचा अनुभव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. ब्लॉकवर इथे मात्र पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळाले, परंतु पंचांनी इशारा केला धावचीची संधी आणि ती संधी देखील हुकली गेली आहे. पंचांचा इशारा चेंडू बॅटला ब्रश झालाय असं जरूर पंचांनी दाखवलं. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 2 अशी अवस्था. 70 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना रुद्र 11 महापे त्यांच्या विरोधात खेळ करतोय तो सारसोले संघ. गतीमध्ये परिवर्तन आणि त्याचा घेतलेला समाचार. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. फलंदाज सुजित शेवालेच्या बॅटमधून हा या इनिंगचा पहिला षटकार. त्याच दरम्यान विनंती आहे राजनजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं देखील नवसाथी मित्रमंडळाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. राजन पाटील साहेब, आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर कैलासजी मडवी दोन्ही मान्यवर प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुढचा चेंडू षटकारानंतर पुन्हा एकदा टक्कावा झाला आणि चेंडू चाललाय. पुन्हा एकदा षटकार येतोय. आता मात्र तडकत्या उन्हामध्ये षटकारांची आतिषबाजी. फलंदाज ज्याचं नाव आहे सुजित शेवाळे. 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकलेत. धावसंख्या धावफलकावर 14. चांगली सुरुवात आतापर्यंत जरूर पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर बऱ्याच कालावधीचा अनुभव असलेले गणेश मडवी यांच्यावर मात्र तुटून पडलाय सुजित, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार जरूर पाहायला मिळाले. काहीतरी इथे मात्र कारनामा करावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर जास्त धावा सुरुवातीच्या कालामध्ये खर्च झाला तर येणारा काळ मात्र संकटामध्ये पाडणारा असेल तो सारसोले संघासाठी. परंतु इथे काहीतरी अनुभवाची शिदोरी घेऊन शिदोरीतून काहीतरी करण्यासाठी गोलंदाज सज्ज आणि तेच इथे मात्र काढले. आलाय डॉट. याच चेंडूची आवश्यकता होती. .00 ची सरासरी गाठायची होती आणि ती आतापर्यंत 4 चेंडूमध्ये गाठली आणि त्यानंतर 5वा चेंडू मात्र डॉट फेकलाय. शेवटच्या चेंडूवर येणाऱ्या धावा मात्र प्लस पॉइंट असतील महापे संघासाठी आणि फक्त आली आहे ती 1 धाव. चांगला इथे मात्र स्टॉप केलाय. दत्ता मेहर एक उत्कृष्ट असे पंच ज्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. म्हणजेच अनुभव घेऊन मात्र मैदानात उतरला ते सारसोले संघ. बरेचसे असे प्लेयर्स आहेत ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे, जे सध्याच्या घडीला 40+ मध्ये खेळ करत असतात. परंतु सध्या आपण दत्ता यांना पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 15. 0 गडी बाद 15वी अवस्था. त्यामध्ये विचार केला तर 4 चेंडूमध्ये 13चं योगदान सुजित आणि 2 चेंडूमध्ये 2चं योगदान रोहित याचं जरूर पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात आणि आता समीकरण येणारे 24 चेंडू आणि 55 धावा.
आणि आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर मात्र सज्ज होईल फिरकीचा जादूगर हर्षल मडवी, ज्याच्यावर मात्र पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी असेल. आणि त्या जबाबदारीला अनुसरून पहिल्या षटकामध्ये जे झालं ते विसरून, भूतकाळ विसरून वर्तमानाला इथे मात्र हर्षल सुरुवात करेल का, की मात्र दबाव तंत्रामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करेल, याकडे मात्र लक्ष लागलं आहे. काय झाला पहिला? पहिला मात्र आव्हांतर चेंडू. पुन्हा एकदा दिशा वरकडली जाते. अचूक टप्प्यासाठी इथे मात्र कष्ट करावे लागतात. कुठेतरी दडपण, ज्याप्रमाणे उल्लेख केला पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यानंतर या गोलंदाजावर जरूर दडपण येईल आणि इथे तेच चित्र पाहायला मिळालं. सलग 2 आव्हांतर, धावसंख्या धावफलकावर 17. आणि आता मात्र दत्ता सर काहीतरी कानमंत्र देत असताना हर्षलला जरूर पाहायला मिळते, परंतु या दिलेल्या मंत्राचा कितपर्यंत फायदा सारसोले संघाला होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. आणि इथे मात्र तडाखा पाहायला मिळाला. लॉंग ऑन क्लिअर करत असताना फलंदाज सुजित शेवालेच्या बॅटमधून या इनिंगचा तिसरा षटकार जरूर पाहायला मिळालं. जी फटकेबाजी चंदन याने पहिल्या इनिंग मध्ये केली होती तीच फटकेबाजी जरूर इथे पाहायला मिळते. जशाच तसं उत्तर देत असताना मापे संघाचे खेळाडू देखील पाहायला मिळतात. हर्षल याच्यावर देखील प्रतिहल्ला केलाय. धावसंख्या दाखल 23. आणि आता मात्र ब्लॉक होल, शरीराचा वेध घेणारा चेंडू, पंचांकडे अपील, परंतु पंचांचा लेग बायचा इशारा, काहीसा कमबॅक, निष्ठेचा श्वास, कारण नॉन स्ट्राईक एमला आता पोहोचलाय तो सुजित, ज्याच्या बॅटमध्ये षटकार आले होते. आता मात्र इथे मात्र त्याला नॉन स्ट्राईक एमला कसं टिकून ठेवायचं, उभं कसं करायचं हा विचार मात्र करावा लागेल. डेड बॉल. यष्ट्यांच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण जरूर होते. धावसंख्या दाखल 24, 24 धावा दाखलकावर. पुन्हा एकदा चांगला चेंडू. रोहित याला मात्र आता विचार करण्याची जरूर गरज आहे, कारण एका बाजूने सुजित प्रतिहल्ला करते तर त्याला साथ देणं गरजेचं आहे, अन्यथा वेळ निघून गेल्यावर इथे मात्र चांगला प्रयत्न केला झेल टिपण्याचा विराज तांडेलाच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा चेंडू आलाय डॉट, वाईड, षटकार, सिंगल, डॉट 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 आणि शेवटचा चेंडू. गुणलेखक कोणत्या धावसंख्येचा आकडा त्या चेंडूवर गिरवेल याकडे मात्र देखील लक्ष असेल. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र चांगलं कमबॅक करून दिलंय. थोडस अडथळा जरी निर्माण झाला. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावाने धावफलकाचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्र 11 महापे 70 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना जाऊन पोहोचला ते 26. येणारे 18 चेंडू 18-44 ची आवश्यकता.
अटीतटीची लढत, दोन मोठ्या संघांमध्ये ही लढत जरूर पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला 26, लॉस ऑफ 0 विकेट, 2 षटकांची समाप्ती, 18 चेंडू 44 समीकरण. गोलंदाजीसाठी चंदन तलवार, ज्याच्या बॅटमध्ये मोठे मोठे फटके पाहायला मिळाले, परंतु आता धारदार फलंदाजी नंतर धारदार गोलंदाजी करेल का? आडनाव जरी तलवार असलं तरी आता गोलंदाजीची तलवार तो मॅनातून काढेल का, याकडे मात्र लक्ष असेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत असताना स्वतः गोलंदाज जरूर आपण पाहतोय. फुल टॉस बद्दलचा चेंडू, पहिल्या चेंडूवर समाचार, चेंडू हवेमध्ये, इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. ज्या विकेटची अत्यंत गरज होती तो मात्र तंबूच्या परतला गेलाय. 3 षटकार आणि 1 सिंगल, 19 धावांचं योगदान देऊन सुजित मात्र बॅक टू द डगआउट. सव्वीस या आकड्यावर मात्र पहिला हादरा लागलाय. ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केला होता चंदन याने, वाटलं होतं की हा मोठा फटका होईल, परंतु बॅटचं कनेक्शन हवं तसं झालं नाहीये. चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि त्यानंतर चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक गणेश मडवी दांडगा अनुभव घेऊन त्यांनी मात्र टिपला झेल आणि फलंदाजाचा संपवला खेळ. 1 गडी बाद धावफलकावर धावा लागले तर 26. येणारे 17 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता रुद्र 11 महापे संघाला. हा आता मात्र तडाखा पाहायला मिळाला आहे. चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून काव कॉर्नर क्लिअर करत असताना येतोय. आल्या आल्या मात्र अनिल जाधवच्या बॅटमधून हा षटकार. बत्तीस धावा धावफलकावर, 70 धावांचं आव्हान, अजून देखील 38 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 16. पहिल्या चेंडूवर सफलता, त्यानंतर मात्र षटकार. अजून देखील या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. हा देखील अकुर्बेचा हुक केलाय आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. जे चित्र आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहत होतो तेच इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये त्याचं प्रत्युत्तर देत असताना रुद्र 11 महापे संघाचे फलंदाज जरूर पाहायला मिळतात. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी हे दाखवून देत असताना मात्र आल्या आल्या ज्या पद्धतीने सुजितने 2 षटकार टोकले होते त्याची जागा भरून काढण्यासाठी अनिल आलाय आणि त्याने देखील सरची ठोकले 2 षटकार. धावसंख्या धावफलकावर 38. येणारे 15 चेंडू 32 धावा, 32 धावा 15 चेंडू, अति महत्वाचे हे षटक. येणारे 3 चेंडू चंदनाच्या कोट्यातले मात्र कुठेतरी अति महत्वाचे असतील सारजोली संघासाठी. हा देखील पाठवलाय, इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून चेंडू चाललाय. षटकार षटकार षटकार, सलगचा 3रा षटकार ठोकण्याचा बहुमान मिळवलाय अनिल जाधव, रुद्र 11 महापे. 14 चेंडू 26 धावा. प्रयत्न करणं गरजेचं होतं परंतु अंदाज चुकला आणि इथे मात्र सामना देखील चुकवावा लागतोय की काय, आणि परतीचा प्रवास इथे मात्र करण्यासाठी भाग पाडला जाईल का हे देखील पाहावं लागेल. एक चुकी पराभवाच्या दाट छायेमध्ये घेऊन जाते याचं भान ठेवावं लागेल. पुन्हा एकदा अकुर्बेचा चेंडू, इथे मात्र चांगला फटका सजवला आणि चेंडू पुन्हा एकदा 3 षटकारानंतर हा चौकार आलाय आणि आनंदाचं वातावरण मनात गुदगुल्या फुटल्या त्या सध्याच्या घडीला रुद्र 11 महापे संघाच्या पॅव्हलियन मध्ये. विरुद्ध दिशेने विचार केला तर 3:13 वाजले तर सारसोली संघाच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावर 70 धावांचा भला मोठा डोंगर फोडत असताना सहजरित्या पाहायला मिळतोय महापे संघ. हा देखील भिरकावण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिलेल सिंगल गोशांकित क्षेत्रामध्ये. षटक क्रमांकाचं संपलंय
तीन षटकार अखेरीस धावसंख्या 49, येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. चला तरी सामन्याला सुरुवात करा. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. भिवा संघ आपण देखील सज्ज व्हा. नेक्स्ट मॅच 4 षटकांची लढत जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चला सारसोली संघ तरी क्षेत्ररक्षण सजवा. 4:25 आपण घड्याळामध्ये पाहतो. अजून 2 सामने आपल्याला जरूर क्लिअर करायचे आहेत. बारा चेंडू आणि 21 धावा. सलामीला आपण विचार करतो रोहित पुजारी अजून देखील तळ टोकून आहे. संत गतीने फलंदाजी करतोय. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर अनिल जाधव ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत आले आणि सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत असताना जरूर पाहायला मिळतोय तो रुद्र 11 महापे. गोलंदाज हर्षद मडवी सांघिक चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. फिरकीचा जादूगर ज्याच्यावर जबाबदारी आणि आता मात्र आली ती सिंगल आणि या सिंगल नंतर समीकरण 11 चेंडू आणि 20 धावा. धावफलकावर झाल्यात. 11ला 20 पाहिजे. कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल याकडे मात्र लक्ष वेधलंय. नवसाती संघ देखील उत्कंठा जरूर शिगेला पोहोचले. आपल्या समोर कोणता 2 हात करण्यासाठी संघ असेल आणि सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर कोळशेत संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल जाणारा पहिला संघ भेटलाय. तर विनंती असेल नवसाती मित्रमंडळाचे सदस्य नामदेवजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण कृपया करून व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि इथे मात्र घडलंय काय डॉट बॉल आलाय. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. 9 चेंडू 10 चेंडू 20 धावा. माफ करा. अति महत्वाचे असे 4 चेंडू आहेत. इथे मात्र शॉर्ट पिच वरचा चेंडू भिरकावला जरूर आणि त्यावर मोहर लागली. 6 धावांची सहजरित्या फटका खेळून काढला. आणि आता समीकरणामध्ये बदल पुन्हा एकदा आणि रोहित पुजारी याच्या बॅटमधून हा पहिला षटकार जरूर आलाय. विजया दिशेने हळूहळू वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय रुद्र 11 महापे संघ. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे आणि हीच चॅम्पियन संघ पुन्हा एकदा पहिल्या सामन्यामध्ये यावर्षी वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झालाय. 8 चेंडू सॉरी 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 14 धावा 9 चेंडू. आता इथून डॉट बॉल येणं गरजेचं असेल. 3 अति महत्वाचे चेंडू हर्षलच्या माध्यमातून कोणत्या रीतीने फेकले जाईल. आता मात्र दिशा भरकटली गेली. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू अवांतर. 9 चेंडू आणि 13 धावा. शेवटच्या क्षणाला या सामन्याची उत्कंठा जरूर शिगेला पोचली आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी ही चेस कराव्या लागतील. चांगला खोदून काढलेला हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चांगलं क्षेत्ररक्षण फक्त मिळते ती सिंगल. या षटकातील इन शेवटचे विचार केला तर 2 चेंडू शिल्लक असतील. समीकरण 8 चेंडू 12 धावा. आठ चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र मोठा मासा जाल्यामध्ये फसलाय काय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. ज्या फलंदाजाने धुमाकूळ घातला होता त्याला दिलाय परतीचा रस्ता. येणारे समीकरण असेल 7 चेंडू आणि 12 धावा. 7-12चा उतारा कोणाच्या नावावर, महापे संघाच्या की सारसोले संघाचा, हे देखील पाहावं लागेल.
7 चेंडू 12 धावा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक हर्षल याच्या माध्यमातून. जरी एक षटकार खाल्ला असेल तरी देखील फक्त या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या. तर विनंती आहे नामदेवजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर या. चांगला चेंडू इथे मात्र खोदून काढलाय. चेंडू चाललाय यष्ट्यांच्या पाठीमागे मिळेल सिंगल आणि शेवटच्या षटकामध्ये हा सामना जातोय. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. याच दरम्यान व्यासपीठावर नामदेवजी पाटील साहेबांचे शुभागमन झाले. त्यांचे देखील नवसाती मित्रमंडळाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. इथे मात्र धावा डिफेन्स होतील की चेस होतील यासाठी मात्र कोणता गोलंदाज वापरला जाईल त्याकडे मात्र लक्ष वेधलंय. चला सामन्याला त्वरित सुरुवात करा प्लीज. 2 सामने अजून आपल्याला खेळवायचे आहेत याची देखील नोंद असावी. तर प्लीज जे समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे कॅमेरामॅनच्या आजूबाजूला जे प्रेक्षक आहेत विनंती आहे प्लीज आपण तिथून बाजूला व्हा. थोडस सहकार्य करा. षटकार आहे तिथे. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे की आपण थोडस सहकार्य करा. चला प्लीज थोडंसं सहकार्य करा. सारसोली टीम अति महत्वाची लढत आहे आम्हाला माहिती आहे परंतु सूर्य देखील लवकरच अस्ताला जातोय. आपल्याकडे वेळ कमी आहे. जबरदस्त गोलंदाजी हर्षद मडवी आणि त्याने मात्र आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचं काम जरूर केलंय. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. गुफरान एक अनुभवी गोलंदाज. नवीन फलंदाज अनिकेत देवरे. नवीन गोलंदाज गुफरान. आकुटचा चेंडू डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आणि आता मात्र 5 चेंडू 10 धावा. परिश्रम केल्याशिवाय फळ मिळत नाहीये आणि फटकेबाजी केल्याशिवाय फलंदाजांना विजय मिळणार नाहीये आणि डॉट बॉल फेकल्याशिवाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विजय मिळणार नाहीये. विजय कोणाचाही असो इथे मात्र चांगली स्पर्धा आयोजित केली आहे नवसाती क्रिकेट संघाने आणि हा नवसाती चषक 2025 दुसऱ्या फेरीमध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना जर आपण पाहणार आहोत सोडून दिलाय. आव्हान तर धावसंख्येत 1ने भरणारी संघाची धावसंख्या 1ने वाढेल. 61. 5 चेंडू 9 धावा. आकुटचा चेंडू भिरकवलाय आणि त्यावर मात्र मोहर लागली आहे 6 धावांची. एका चुकीने मात्र पराभवाच्या दाट छायेमध्ये जावं लागतंय. आता मात्र समीकरण 4 चेंडू 3 धावा. होत्याचं नव्हतं व्हायला 1 मिनिटाची देखील वेळ लागत नाहीये आणि तेच चित्र जे आपण पाहतो ते 5 चेंडू 10ची आवश्यकता. 1 आव्हान तर आला त्यानंतर 1 षटकार आला आणि सामना पूर्णपणे खुला झालाय हृदय मापे संघाच्या बाजूने कारण समीकरण हवंय 4 चेंडू आणि 3 धावांची. चार चेंडू आणि 3 धावा. इथून मात्र डॉट बॉल टाकणं गरजेचं असेल. एखादा डॉट बॉल आला तर मात्र 3-3चं समीकरण असेल. काल आपण पाहिलंय महायुती ग्रामीण
धमाकामध्ये 6 चेंडू 3ची आवश्यकता असताना शेवटच्या चेंडूवर सामना गेला होता आणि इथे मात्र पंचांकडे अपील केली आहे आणि इथे फलंदाज बाद. सामन्यामध्ये नवा ट्विस्ट ज्याप्रमाणे उल्लेख केला, समीकरण आले 3 चेंडू आणि 3 धावांचं. नवीन फलंदाज सुरेश आलाय. 3 चेंडू 3चं समीकरण. चला नवसाती दिवा संघाचा संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. शेवटच्या क्षणाला सामना जाईल असं वाटलं नव्हतं, परंतु त्याचं नव्हतं. वारंवार रंग बदलवणारा खेळ आपण हा पाहतो क्रिकेटचा. तीन चेंडू 3 धावा. प्रेक्षकांना विनंती, जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इथे मात्र धावून काढायच्या आहेत आणि आली सिंगल. 2 चेंडू 2 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग इथे मात्र आवश्यक आहे. आयुष्यात आपण घेतलेला निर्णय हा कोणता चुकीचा नसतो, परंतु तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची वेळ आता मात्र आली आहे. ते सिद्ध कोण करेल याकडे मात्र लक्ष लागलंय. इथे मात्र 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि दुसऱ्या धावेसाठी रोखलंय. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग स्कोर इज लेवल. आणि इथे मात्र जर डॉट बॉल आला तर मात्र पदरात पडलेला विजय पदर फाटून मात्र पराभव पत्करावा लागेल महापे संघाला. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता सिद्ध करायचा आहे. संघर्षातून ही केलेली लढाई आता मात्र आम्हाला जिंकायची आहे. पाहिलेलं स्वप्न, सजवलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय सुरेश यादव, तर गोलंदाजीसाठी गुफरान, ज्याने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. 6-11चं समीकरण. 1 चेंडू आणि 1ची आवश्यकता आहे. कोण जिंकेल आणि कोण मात्र परतीच्या प्रवासाला जाईल यासाठी मात्र 1 धावेची आवश्यकता आहे आणि 1 चेंडू शिल्लक आहे. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची मांदी आली का नसावी, तर रंगतदार हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात आणि प्रेक्षकांच्या साडीच हे भरवलेले नवसाती क्रिकेट संघ आणि सामने आणि त्याला मात्र प्रतिसाद मिळत असताना जरूर पाहायला मिळते. सामना कोणीही जिंको, परंतु विजय हे आयोजकांचा असेल. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतोय या शेवटच्या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला गुफरान सज्ज झालाय. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आणि आलाय डॉट आलाय. इथे मात्र डिफेंडिंग चॅम्पियन रुद्र 11 महापे संघ पराभवाच्या दाट छायेमध्ये जातोय. 1 मध्ये 6 होताना आम्ही पाहिलेत, 1 मध्ये 7 होताना आम्ही पाहिलेत, परंतु 1 मध्ये 1 भरपूर प्रमाणात आपण होताना पाहिलं नाही. आणि तेच चित्र. हार्दिक अभिनंदन सारसोले संघ आणि हार्डलक रुद्र 11 महापे संघ. रिव्ह्यू फक्त बिनर आणि रनआउट साठी असेल याची नोंद असावी. पदरात पडलेला विजय मात्र पदर फाटून निसटून गेलाय. रुद्र 11 महापे गत वर्षीचा चॅम्पियन संघ, परंतु या वर्षी पहिल्याच सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागलाय. आणि गुफरांसाठी लारा दादा यांच्याकडून सारसोले संघाकडून जय गणेश कुशल 11 सारसोले संघाकडून गुफरांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. गुफरान या
गुफरन आपल्याला यायचं आहे